घडामोडी। ठाणे शहरात शैक्षणिक क्षेत्रात गेली 89 वर्ष अग्रेसर असलेली ब्राह्मण शिक्षण मंडळ ही संस्था उत्तरोत्तर प्रगती करते। मंडळाच्या वीर सावरकर पथ येथील ज्ञानानंद स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सला ICSE बोर्डाची मान्यता मिळाली असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत मंडळाचे चिटणीस केदार जोशी यांनी दिले। सन 1935 साली विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रारंभ झालेल्या ब्राह्मण शिक्षण मंडळाचा ज्ञान यज्ञाचा प्रवाह अखंडपणे आजही कार्यरत आहे। ठाणे भूषण चिटणीस स्वर्गीय नंदकुमार जोशी साहेब आणि तत्कालीन विश्वस्तांच्या अथक परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे आज संस्था प्रगतीपथावर आहे। नवीन पिढी आणि देशाची शैक्षणिक गरज ओळखून तसेच शिक्षण देणे हेच ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ध्येय आहे। ठाणे शहरात संस्थेच्या शाळांचा शाखा विस्तार विर्धिष्णू असाच आहे। महाराष्ट्र विद्यालय, वर्तकनगर माध्यमिक विद्यालय, कैलासवासी दल मराठी प्राथमिक विद्यालय, ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक, ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय चरई या मराठी माध्यमांच्या शाळा आहेत। इंग्रजी भाषेचे वाढते महत्त्व लक्षात घेता 1998 मध्ये घंटाळी येथे इंग्लिश मीडियम स्कूल आणि 2006 मध्ये ज्युनियर कॉलेज स्थापन करण्यात आले। 2019 मध्ये ICSE बोर्डाची ज्ञानानंद स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स विद्यालयाची स्थापना वीर सावरकर पथ ठाणे येथे करण्यात आले। या शाळेला ICSE बोर्डाची मान्यता मिळाली असून ज्युनियर KG ते इयत्ता 9वी पर्यंत वर्ग नवीन शैक्षणिक वर्षात सुरू होत असल्याची माहिती केदार जोशी यांनी दिली। सर काय सांगाल प्रेसविषयी? BSM म्हणजेच ब्राह्मण शिक्षण मंडळ जे ठाण्यातली आता जवळजवळ 90 वर्ष पूर्ण होत आहेत ज्या संस्थेला, त्या संस्थेचं नवीन रूप म्हणजेच ज्ञानानंद स्कूल ही इंग्रजी माध्यमाची सेल्फ फायनान्सची शाळा ज्याची मान्यता आम्हाला 2019 साली मिळाली। ती आम्ही शाळा उघडली होती कारण आम्हाला ICSE बोर्डाची एक शाळा सुरुवात करायची होती। तर ते आमचं ध्येय पूर्ण झालं आहे आणि आम्हाला 2024मध्ये 2025 साली 9वीचा प्रवेश घेण्यासाठी CISCE काउन्सिल म्हणजेच ICSE बोर्डाचं ॲफिलिएशन मिळालेलं आहे। त्या संदर्भात ही PC आम्ही ऑर्गनाईज केली। सर, मुलांना कशा प्रकारे सुविधा उपलब्ध आहेत? मुलांना सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत। कंप्लीट डिजिटल एज्युकेशन आहे। एका वर्गात 40च मुलं असणार आहेत। संपूर्णपणे वातानुकूलित ह्या वर्गखोल्या असणार आहेत। डस्ट फ्री एन्व्हायरमेंटमध्ये आपण यांना शिकवणार आहोत आणि सर्व उत्तम शिक्षक आणि ICSE बोर्डाचं जे सुंदर करिक्युलम आहे त्या करिक्युलमचं काटेकोर पालन करून आपण ह्या शाळेचं नाव वाढवणार आहोत। गॅस सिलेंडरचा नोझल लिकेज झाल्यामुळे लागलेल्या आगीत घरातील विविध प्रकारचे साहित्य जळून नुकसान झाल्याची घटना आज सकाळी मुंब्र्यातील रेतीबंदर परिसरात घडले। मुंब्र्यातील रेतीबंदर भागातून धावणाऱ्या मध्य रेल्वेच्या जलद मार्ग जवळील दत्त चौक परिसरात खंडोबावाडी आहे। या वाडीतील चाळीमध्ये घर क्रमांक 968 मध्ये सचिन देवकाते राहतात। त्यांच्या घरातील गॅस सिलेंडरचा नोझल आज सकाळी लिकेज झाला। त्यातून निघत असलेला गॅस घरामध्ये पसरल्यामुळे सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरामध्ये आग लागली। स्थानिक रहिवासी गुणवत्ता यांनी याबाबतची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली। माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी एक रेस्क्यू वाहनांच्या मदतीने सकाळी 7:15 वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवले। या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही, परंतु घरातील कपडे, भांडी या संसार उपयोगी वस्तूसह विद्युत वायरिंग जळून खाक झाले आहेत। सुरक्षेच्या दृष्टीने सदरचा गॅस सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी ताब्यात घेतला असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली। आपापल्या विभागातील मोठे थकबाकीदार शोधून त्यांच्याकडून चालू वर्षाची रक्कम आणि थकबाकी वसूल करण्यासाठी कृती आराखडा निश्चित करण्याबरोबरच आवश्यक तेथे जप्ती आहे पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात यावी असे आदेश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्तांना बैठकीत दिलेत। यामुळे शहरातील मोठ्या कर थकबाकीदारांवर कारवाईची चिन्हे आहेत। ठाणे महापालिकेच्या 2024-25 या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये मालमत्ता कर विभागाला 857 कोटी रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले। मालमत्ता कर हा पालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत मानला जातोय। विधानसभा निवडणुकीच्या कामात अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त होते, यामुळे नोव्हेंबर महिन्यात मालमत्ता कर वसुलीवर परिणाम झाला होता। निवडणूक संपतात ठाणे पालिका आयुक्त
सौरभ राव यांनी मालमत्ता कर वसुलीवर भर देण्यास सुरुवात केली. त्याचे सकारात्मक परिणाम डिसेंबर महिन्याअखेर दिसून आले होते. डिसेंबर महिन्याअखेरपर्यंत 564 कोटी रुपयाच्या मालमत्ता कराची वसुली झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 27 कोटी रुपयांनी कर वसुली अधिक झाले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आभा योजनेच्या सवलतीमुळे 72 कोटीची वसुली झाली होती, तर यंदाच्या डिसेंबर महिन्यात आभा योजनेविना 78 कोटीची कर वसुली झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मालमत्ता कराच्या वसुलीत वाढ झाली असली तरी मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी 2.5 महिने शिल्लक राहिले आहेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कल्याण चिलफाटा रस्त्यावर मानपाड हद्दीतील रुनवाल चौक येथे नवी मुंबई पालिका परिवहन सेवेच्या बसला आज सकाळी 10:30 वाजता अचानक आग लागली. आग लागताच चालकाने प्रवाशांना उतरण्याचा इशारा केला. या ठिकाणी गस्तीवर असलेल्या कोळशेवाडी शाखेच्या वाहतूक पोलिसांनी तातडीने बसमधील 22 प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवले. या आगीत जीवितहानी झाली नाही अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिले. बसला आग लागताच रस्त्याच्या दुतर्फाही वाहतूक पोलिसांनी रोखून धरली होती. त्यामुळे सकाळी काही वेळ चिलफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेची बस आज सकाळी 10:30 वाजण्याच्या दरम्यान कल्याण दिशेने 22 प्रवासी घेऊन चालली होती. चिलफाटा रस्त्यावरील मानपाड हद्दीतील रुनवाल चौक भागात बस येताच अचानक बसमधून धूर येऊन बसला आग लागली. चालकाने तत्परतेने प्रवाशांना बसमधून उतरण्याचे आवाहन केले. ते स्वतः बसमधून उडी मारून बाजूला झाले. या भागात सकाळच्या वेळेत कोळशेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक नियोजनासाठी तैनात होते. बसला आग लागताच गस्तीवरील वाहतूक पोलिसांनी पाहिले. इतर अनर्थकारी घटना टाळण्यासाठी दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरली. तातडीने एक टँकर घटनास्थळी बोलावून घेतला व टँकरमधील पाण्याच्या साहाय्याने कोळशेवाडी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक डुकळे, हवालदार बोरनाईक प्रधान, वाहतूक सेवक जयवंत भोईर यांनी वाहतूक नियोजनाबरोबर बसला लागलेली आग विझवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. शुल्क घेऊन मध्येच क्लास बंद करत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केल्याच्या आरोपाखाली एका नामांकित इंजिनिअरिंग क्लासेसच्या मुख्य संचालकासह ठाणे शाखेचे पदाधिकारी आणि इतरांविरुद्ध ठाणे नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित क्लासेसने जवळपास 80हून अधिक पालकांकडून 3 कोटी 20 लाख इतकी फी आकारली असल्याची माहिती समोर आली. मुलांच्या शिक्षणासाठी आता नवीन क्लासेससाठी पैशाची उभारणी करताना पालकांची प्रचंड ओढाताण होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये राहतात. त्यांच्या मुलाला IIT इंजिनिअरिंगची पूर्वतयारी करायची असल्याचे त्यांनी मुलाला प्रवेश संबंधित क्लासमध्ये घेतला होता. त्यांनी 2,64,000 रुपये तर इतरांनी पालकांनी सुमारे 4 लाख रुपये फी भरली होती. क्लासची आर्थिक स्थिती खराब असून आता पुढे क्लास चालू ठेवू शकत नाही अशी माहिती क्लासच्या ठाणे शाखेच्या प्रमुखाने दिल्याचे तक्रारीमध्ये नमूद आहे. नंतर पालकांनी क्लासच्या संचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क झाला नाही. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.